महत्त्वाची बातमी। नाशिकमध्ये चौथं मराठी विश्व साहित्य संमेलन आजपासून सुरू होत आहे। साहित्य संमेलनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्घाटनाकरता उपस्थित असतील। याखेरीज राज्याचे दोनही उपमुख्यमंत्री म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही या सोहळ्याकरता उपस्थित असणार आहेत। ग्रंथ दिंडीनं या साहित्य संमेलनाला सुरुवात होईल। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी। मराठी भाषा दिनानिमित्त आज आपण बघितलं तर नाशिकमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकमधून खरं तर ग्रंथदिंडी जी आहे ती काढण्यात आलेली आहे। या ग्रंथदिंडीला सुरुवात झालेली असून यामध्ये महापौर हिमगौरीताई आडके आणि उपमहापौर विलास शिंदे, शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते हे सहभागी झालेले। ही ग्रंथदिंडी जी आहे ती नाशिकमधून आता निघालेली आहे। आपल्या सोबत काही मान्यवर आहे। गटनेते अजय दादा, काय सांगणार? खरं तर मराठी भाषा दिन आहे आज आणि या मराठी भाषा दिनानिमित्त विश्व मराठी साहित्य संमेलन नाशिकात होतोय। काय वातावरण आहे, काय मला वाटतं नाशिककरांसाठी, जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेसाठी मेजवानी आहे। कारण कलावंतांच्या शहरामध्ये होत आहे। या शहराला एक वेगळं असं महत्व आहे, याला एक वेगळी परंपरा आहे आणि कुसुमाग्रजांच्या या भूमीमध्ये हे विश्व मराठी संमेलन होत आहे। मला वाटतं आज एक वेगळा उत्साह समस्त नाशिककरांमध्ये, लहान मुलांमध्ये। जर बघितलं तर ही ग्रंथदिंडी जी आहे ती नाशिकमधून निघालेली आहे। पारंपरिक वेशभूषेमध्ये या ठिकाणी अनेक नागरिक जे आहे ते सहभागी झालेले आहे। खरं तर वारकऱ्यांच्या वेशभूषेमध्ये देखील या ठिकाणी अनेक लोक जे आहेत ते सहभागी झालेले आहे आणि एकूणच खरं तर याचा जो उत्साह आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो। या विश्व मराठी साहित्य संमेलनाचा उत्साह जो आहे तो नाशिककरांमध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।